नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.टीत चालक वाहकासह अभियंत्याची होणार भरती। एस.टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस.टी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक महामंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की एस.टी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एस.टी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस.टी महामंडळाच्या 307व्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। अभियंत्याची पदे रिक्त। सध्या एस.टी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे। अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पी.पी.पी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एस.टीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज भासेल। त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्याच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरणार आहे। एस.टीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्यबळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एस.टीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। प्रताप सरनाईक, मंत्री, परिवहन।